ती छान गप्पा मारल्या हो की नाही. बरं मला सांगा मिस्टरांनी स्वभावात कुठला एक बदल करावा असं तुम्हाला वाटतं? त्यांचा राग भरपूर आहे, त्यांनी राग मध्ये थोडा कंट्रोल केला पाहिजे. नाही खूप लवकर चिडतात ते, काय पण म्हटलं की. मान्य आहे तुम्हाला? हो. मग बदल होणार की नाही कधी? तेच तर करतो 7 वर्षांनी बदल. कसला बदल करताय? राग कमी करायचा, लय कमी झालाय. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही काय सांगाल वहिनींच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे त्यांनी? तो राग येईल आता बोललो तर सकाळी थोडा लवकर उठले तर बरं आहे, कारण ते लई झोपते. ड्युटीच असते ना. नाही सर, ड्युटी तर गोष्ट वेगळी आली, पण बोलतो ना घरची लक्ष्मी तुम्ही लवकर उठून दिवाबत्ती केलं तर चाललं असता. पण आमचे मॅडम तर 9, 8:30, 9 वाजता उठतात. काय हो? हो मला झोप खूप येते. तुम्हाला माहित नव्हतं हे आधी? नाही माहित असलं तर नाही केलं असतं ना. बरं बरं, पण मग काय बदल होणार आहे का स्वभावात? हो आता बदल करते कधी? उद्यापासून. मला नाही वाटत. मला नाही वाटत, पण ठीक आहे. बरं त्यांच्याकडून 3 अपेक्षा सांगा. अपेक्षा म्हणजे त्यांनी आणखीन थोडं जरा रागाला कंट्रोल करून देते आहे. एक रागाला कमी करावं. हो. दुसरी? आणि दुसरं म्हणजे आईंना वगैरे थोडं जास्त सांभाळायला पाहिजे. त्यांनी आईंकडे थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. ही अपेक्षा पूर्ण होणार आहे ना? हा. तिसरी? प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे मला. हा बघूया बघूया नाही अपेक्षा. ही सकाळी उठेल तेव्हा बघा ना गिफ्ट देतं का नाही. कळलं त्यांचं म्हणणं काय, तुम्ही उठेपर्यंत त्यांचा मूड जातो, तुम्ही लेट करता म्हणून. ते गिफ्ट घ्यायला जाणार असतात पण बघतात तुम्ही झोपल्यात, नको मग कशाला घेऊ असं. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनींकडून. ते पहिली तर ती सकाळी उठायची ती, आणि ती मम्मीला तिने थोडंफार म्हणजे मदत करावी. मला कुठे कधी ना कधी रविवारी जाऊन मम्मी सांगते थोडी गप्पा मारावा, की का माहीत आहे ती कामाला आहे, थोडे मम्मी सांगते मदत बोलणं हे करावं. हे काय करावं. हो. हा. तिसरी? ते माझ्या सांगते म्हणजे कधी भांडावे नाही हे नाही ते सांगतेच. सगळं तुमच्यासाठी करायचं आणि तुम्ही मात्र भांडावे नाही. बरं बरं, नाही भांडणारा, काळजी करू नका. हीच किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष झालेली आहेत. असाच सुखाचा संसार पुढेही सुरू राहावा यासाठी आपण शुभेच्छा देऊया. तुम्ही सुद्धा 2-3 गोष्टी आहेत. आईची अपेक्षा आहे की लग्नानंतर आपला मुलगा थोडासा काय चिकू झालेला आहे थोडा त्याने हात मोकळा करावा. एक. दुसरं, सुनबाईंनी सासूबाईंना आठवड्यातून एकदा तरी भेटून संवाद साधावा. थोडक्यात काय महत्त्वाचं काय तर सर्वांनी एकोप्याने एकमेकांवर प्रेम करत आनंदाने राहावं, आणि त्यासाठी या दोघांनाही आपण शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छांबरोबरच दोघांचाही सन्मान करूया. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.